झेडपीच्या मैदानात शंभूराज देसाई जखमी झाले होते. त्यांच्या हातातून रक्त आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे रक्त मी कधीच विसरणार नाही असं वक्तव्य केलं होतं. नेत्यामधून कदाचित त्यांना ही घटना विसरावी लागू शकते, पण कार्यकर्ता म्हणून त्यांचे समर्थक आणि सदस्य ही घटना कधीही विसरणार नाहीत. हे विधान केले सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत तिथं महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या अभयसिंह जगताप यांनी. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ही तसंच आहे. 4 जूनच्या दुपारनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं. अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली आणि भाजपला त्याचा फायदाही झाला. तब्बल 5 ते 6 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ विशेष चर्चेत आहेत. ते म्हणजे एक नाशिक आणि दुसरा सांगली सातारा. प्रत्येक विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे याही वेळी या दोन्ही मतदारसंघामध्ये लक्ष्मी दर्शन अर्थात मोठ्या आर्थिक उलाढालीची चर्चा रंगू लागली आहे. त्याला कारण ठरतंय उमेदवारांची चर्चेत आलेली संपत्ती, स्थानिक राजकीय समीकरणं आणि सुरू असलेल्या कुजबुजी. या व्हिडिओमध्ये सध्या आपण सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघाचं नेमकं आता गणित कसं असणार आहे. संख्याबळावर महायुतीचं पारडं जड दिसत असलं तरी महायुतीनं बिनविरोध निवडीसाठी त्या आक्रमक प्रयत्न केलेला नाहीये. दुसरीकडे धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांचा मतदानावर किती परिणाम होऊ शकतो, अभयसिंह जगताप आणि त्यांचं आर्थिक समीकरण याची चर्चा का होते आणि अखेरीस निवडणुकीत कोणाचं पारडं जड ठरू शकतं याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. या मतदारसंघातून विधान परिषदेसाठी एक आमदार निवडून द्यायचा आहे. सांगली आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांमधून एकच. यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खटावचे प्रभाकर घारगे यांनी केलं होतं. त्यांनी बिनविरोध त्यांची निवड जी झाली होती ती बिनविरोध झाली होती आणि मग यानंतर सांगलीचे मोहनराव कदम यांनी ही निवडणूक लढवली. मग त्यावेळी त्यांचा सामना मान तालुक्यातील शेखर गोरे यांच्याशी झाला. क्रॉस वोटिंगचा फटका बसल्यामुळे त्यांना अर्थात शेखर गोरेंना पराभव स्वीकारावा लागला. आता सध्याच्या निवडणुकीकडे पाहिलं तर मतदारसंघात सांगली आणि सातारा हे दोन्ही जिल्हे असले तरी प्रत्यक्षात मात्र ही जी निवडणूक आहे ती जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाची लढाई ठरताना दिसते. कारण महायुतीकडून उमेदवारी मिळालेले धैर्यशील कदम हे खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथले रहिवासी आहेत आणि महाविकास आघाडीकडून ज्यांना उमेदवारी मिळाले शरद पवार गटाकडून ते देखील मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील रहिवासी आहेत. याशी अपक्ष उमेदवार ही साताऱ्यातीलच. म्हणजे ही जी निवडणूक आहे ती सांगली आणि सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाची असली तरी मुख्य लढत खटाव आणि मान या 2 तालुक्यांच्या प्रतिनिधींमध्येच होत असल्याचं स्पष्ट होते. आता महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. ते युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत होते आणि मानखटाव परिसरात त्यांची एक स्वतंत्र राजकीय ओळख आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यावेळी ती निवडणूक लढवण्यासाठी अभयसिंह जगताप हे इच्छुक होते. निवडणूक लढवण्याचा त्यांचा आग्रही होता. मात्र पक्षाच्या निर्णयानंतर त्यांनी माघार घेतली. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील मान खटाव तालुक्याची मोठी जबाबदारी अभयसिंह जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मान तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर कुकुडवाड गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आणि त्यावेळी सुरुवातीला अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांच्यात सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नंतर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभयसिंह जगताप यांनी स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी अनिल देसाई यांच्या विजयासाठी काम करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काम करणारा पक्षनिष्ठ नेता अशी त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली. दरम्यान अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसोबतच त्यांच्या आर्थिक ताकदीचीही मतदारसंघात चर्चा होताना दिसते. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठा खर्च केल्याचंही गावकरी सांगतात. गावात अशी कुजबूज सुरू आहे. स्थानिक पातळीवर देखील या चर्चा होत आहेत. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक संसाधने उभी करण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. मात्र या चर्चांना अधिकृत असा आधार नाहीये, पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचंही सांगितलं जाते. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या या निवडणुकीत आर्थिक ताकदीचा प्रभाव दिसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या मर्यादित असल्यानं राजकीय हालचाली
संपर्क मोहीम आणि निवडणूक व्यवस्थापन याकडे लक्ष दिलं जाते. या चर्चेचा केंद्रबिंदू फक्त अभयसिंह जगताप नाही आहेत बरं का, तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याही बाबतीत तेवढ्याच ताकदीनं चर्चा होतात. एकूणच काय, तर सांगली साताऱ्याच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन आणि सदस्यांना आर्थिक लाभ होणार आहे अशी कुजबूज सुरू आहे. स्थानिक राजकारणात प्रभाव, संघटनात्मक जाळं आणि संसाधनाची लक्ष्मी दर्शन देण्याची उपलब्धता या बाबतीत तेही उमेदवार म्हणजे सगळेच उमेदवार इथं मजबूत मानले जातात. त्यामुळे आता लक्ष्मीचा खर्च किंवा लक्ष्मी कोणाच्या हातातून किती वाहणार यावर तर गणित अवलंबून आहेच, पण संख्याबळ पाहायला गेलं तर एकूण 824 मतदार इथं आहेत. त्यात भाजपकडे 314, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 205 आणि शिवसेनेकडे 111 मतदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 119, काँग्रेसकडे 13 आणि उर्वरित ठाकरे गटाकडे आहे. एकूण महायुतीची संख्या 600च्या वर आहे, तर आघाडीची संख्या 193 इतकी आहे. असं असलं तरी फक्त आकड्यांवर निवडणूक ठरत नाही, कारण जिल्हा परिषदेच्या उमेदवारी वेळी निर्माण झालेली नाराजी हा मुद्दा अभयसिंह जगताप यांनी उमेदवारी कन्फर्म झाल्यानंतर लगेचच बोलून दाखवला, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला. त्यामुळे काही कार्यकर्ते आणि सदस्य जिल्हा परिषदेच्या झालेल्या राडाचा, झालेल्या अपमानाचा विचार करू शकतात, ज्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. महायुतीकडे संख्याबळ मोठं असलं तरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधली काही मतं फुटली किंवा फक्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जरी एकत्र आल्या तरी स्थानिक समीकरणं बदलू शकतात आणि भाजपचे धैर्यशील कदम यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असंही राजकीय जाणकारांचं मत आहे. मात्र प्रत्यक्षात तसं किती होईल हे सध्या सांगणं कठीण आहे. मात्र असं असलं तरी नुकताच अभयसिंह जगताप यांनी एक राजकीय पिल्लू सोडले. झालं असं की शंभूराज देसाई यांनी जुनी घटना विसरली असली तरी कार्यकर्त्यांनी सदस्य ती विसरणार नाहीत असं त्यांनी म्हणलं. आता त्यांनी असं का म्हणलं, तर नुकताच धैर्यशील कदमांनी शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि शंभूराज देसाई यांनी आपण महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असं विधान केलं. याबद्दलच बोलताना अभयसिंह म्हणाले की शंभूराज देसाई हे सगळी घटना विसरले असतील, मात्र कार्यकर्त्यांनी सदस्य विसरणार नाहीत. त्यामुळे आता खरा कस लागणार आहे तो कार्यकर्ते आणि सदस्याच्या मानसिकतेचा. लक्ष्मी दर्शनापेक्षा नाराजीचा मुद्दा मोठा ठरतो की संख्याबळ आणि लक्ष्मीबळाचा प्रभाव कायम राहतो, हे तर निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच. आणि अखेरीस या सगळ्या समीकरणांचा सर्वाधिक फायदा कोणत्या उमेदवाराला होतो हे देखील निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र सांगली साताराच्या या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.